बॅक टू तनिषा गायकर ब्लॉग्स। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज माय गर्ल्स परत भेटणार आहेत। ॲक्च्युली कालच आम्ही भेटलेलो, आज आम्ही परत भेटणार आहेत। पण आज मी ब्लॉग सकाळपासून स्टार्ट करते। म्हणजे आज ॲक्च्युली काय झालं आहे, आम्ही चाललो फिरायला मुरुडेश्वर आणि गोकर्ण। आणि हा सीझन म्हणजे खूप तिथे भारी क्लायमेट असतं आणि खूप मजा येणार। तर तुम्ही नक्की सांगा मी त्याचा ब्लॉग बनवू की नको बनवू, कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही चालू आहे पिंपळासला, म्हणजे सुप्रिया दीदीकडे, ताईच्या मैत्रिणीकडे, तिच्याकडे एक काम आहे। त्याच्यानंतर बघू कुठे जातोय, काय होतंय, आज दिवसभर काय होतंय काय माहिती। तर मी आहे, ताई आणि प्रेमदा आणि दर्शू आहे। तर आम्ही जाणार आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे। काल काहीच पाऊस नव्हता, थोडासा थेंब पडला, पण आज खूप पाऊस आले। तर बघू आता कसं जातोय। ब्लॉग पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि एन्जॉय करा। तर गाईज, ओ माय गॉड, पैसे बघताय तुम्ही, 20च्या नोटा। गाईज मे बी आता पाऊस येईल, क्लायमेट एकदम मस्त झालेला आहे। गाईज हे काय इकडे पाऊस नाही, आता जस्ट पाऊस येऊन गेला, इथे पूर्ण खाली पूर्ण सुका आहे। गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस म्हणजे पडलेला आणि इथे पूर्ण पिंपलास गावात पाऊसच नाही, पूर्ण रस्ता सुका आहे। काय गाईज आला इथेही पाऊस आलेला आहे। ढगफुटी बघायची आहे ना, गाईज आता आपण ताईच्या मैत्रिणीकडे म्हणजे सुप्रिया दीदीकडे आलेलो आहे। आपल्याला बॅग घ्यायची आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि बॅग घेऊन लगेच निघणार आहे आम्ही। आणि नेक्स्ट आम्ही कुठे जातोय आता बघू। मस्त क्लायमेट तर झालेला आहे, पूर्ण पाऊस इतका भारी वाटतोय ना, आता बघू काय होतंय। गाईज ती सुप्रिया दीदी हा ही वाली चेन ओपन केलं रे, ते फोटो होईल ना, ते बघ इकडनं मी केली, सांगतो मी दाखवली येताना जास्त सामान आणला आम्हाला खाऊ, तिथे काहीच नाही। वाट बघ, तुला मी सँड आणू, खाऊ आणि बीच वरची सँड आणू आम्ही तुला, ओके? टेन्शन नको काय घेऊ। करू, ऑलरेडी आयुष्यात एवढी माझ्या माती झाली, अजून त्या मातीचं काय करू मी? असू दे गे, आमच्या तर्फे पण थोडी माती नको का? दोन दुकान आहेत मसाले पापडचा बिझनेस स्टार्ट करू। आता बोल ना, जिंदगीत लोकांनी एवढा मसाला लावलाय, अजून काय करू? MBA करून मसाला पापडचा बिझनेस फेमस होता सुप्रिया द मसालावाली। तिला फोन चला बाय, थँक्यू, बाय बाय। तर गाईज मगाशी बघितलं असेल जी मारामारी चाललेली, मारामारी नव्हती चालली, ती काकू जबरदस्ती पैसे देत होती फिरायला चाललोय म्हणून, आम्ही पाय वगैरे पडले। तर आता आमचा ठरलेलं आहे की म्हणजे आता शॉपिंग करायला जाऊया। आता शॉपिंगला आम्ही चाललो विवियानाला, चौघं, प्रेमदा, मी, दर्शू आणि ताई आहे। तर आता बघू, मे बी ट्रॅफिक आहे, तर ट्रॅफिक आपल्याला नेहमीप्रमाणे ती भेटतेच। तर आता बघू विवियानालाच। गाईज ही ट्रॅफिक भरपूर आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण ट्रॅफिक आहे तिकडे। तर गाईज आमचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे, कारण की खूप ट्रॅफिक आहे। 1.5 तास ट्रॅफिकमध्येच जाईल आणि आम्हाला सगळ्यांना 6 वाजता जायचंय। आज आम्ही सगळ्या मुली वापस भेटणार आहेत, तर मी वापस आता घरीच चाललेलो आहे। आमचा पचका झालेला आहे, खूपच ट्रॅफिक आहे आणि पाऊस पण खूप आहे। तसा पावसाचा काय प्रॉब्लेम नाही, क्लायमेट इतका मस्त झालेला आहे, पण विवेनाचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे।
गाईज कुठेच नाही, त्यात आम्ही झुडिओला आलेलो आहे. थोडासा पिंपलासच्या पुढेच आहे, म्हणजे पिंपळगडच्या समोरच झुडिओ आहे, तर तिथे आलेलो आहे. आता कुठे नाही तर तिथेच आहे. तू गाडीत फिरतोय, तुला कुठे पाऊस लागतोय? पूर्वी राहता परवा जायचं होतं. पूर्वी राहता बघितलं. इथे पण काय एवढा कलेक्शन मला वाटत नाही. मंदिरात हे घालणार आहे का तू? हा, ती दोघं कुठं गेली? किती होता नंबर? चांगली वाटतं. काहीच कम्प्लिटली डिसअपॉइंटेड, आम्हाला काहीच भेटलेलं नाही. म्हणजे कम्प्लिटली सगळे क्रॉप टॉपच आहेत. आणि आम्ही चाललोय मुरुडेश्वरला, सो तिकडे सगळं ट्रेडिशनल वेअर करू. मंदिरात वेस्टर्न वेअर करणं चांगलं नाही वाटत. काहीच नाही भेटलेलं आहे आम्हाला. तर आता आम्ही चालू हरिओमला, काहीतरी नाश्ता करतो आणि मग निघतो. गरम गरम कॉफी, गरम गरम वडापाव आणि मस्त मस्त पाऊस. तिचा तर उपवास आहे. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता वाजले 6:30 वाजलेले आहेत. तर आम्ही टायमिंग दिलेला 5चा, वाजलेले 6:30. कोमल कुठेतरी गेले, कोमलमुळे लेट झाला. कोमल तुझ्यामुळे. तर आज आम्ही चालू आहे सिमुदीकडे. ॲक्च्युली बाहेर कुठेच नाही जाणार आहे, कारण की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आम्ही ते कालच गेलेलो आणि पूर्ण खाल्लं. आता बस झाला खानापिना. आता आम्हाला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, कारण खूप दिवसांनी भेटतोय आम्ही. हा माहिती आहे कालच भेटलेलो, पण आज परत भेटणार आहे. जेवढं भेटतं तेवढं कमी आहे. आम्हाला बहिणींना म्हणजे आम्ही रोज भेटलो ना तरी कमीच आहे. तर आज आम्ही सिमुदीकडेच भेटणार आहे आणि घरातच भेटू, कारण की काल काही पाऊस नव्हता, थोडाच होता. पण आज तुम्ही बघितलाच आहे किती पाऊस चालू आहे. सकाळपासून खूप पाऊस चालू आहे. सो म्हणजे आम्ही म्हणजे कसं आपल्याला स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करायचं असेल तर 2 व्हीलर वगैरे म्हणजे आपली ॲक्टिवा वगैरे बरी पडते. पण कार नेलेला अजिबात चालला नाही, कारण की मग ते ट्रॅफिक हे ते, त्यापेक्षा घरातच भेटलेला बरा. आपण भेटणार आहे आणि बघू तिथे काय काय मजा करतोय, काय काय मजा येणार आहे. भेटूया आता सिमुदीकडे. गाईज 6:30 निघलेलो, 7:49. फक्त हिच्यामुळे. अजून कोमल वंचिता पण आल्या नाही, पूर्ण अंधार झाला. खूपच शॉपिंग चालू आहे. कुठे शॉपिंग चालू आहे? कुठे गेली? आमचा दुपारी असा पचका झालेला, सांगितलं ते. गाईज आम्ही तर आलोय आणि आम्हाला आता समजलं की सिमरन घरातच नाही, ती गेली आहे बँकेत. गाईज बघा वरती कढीपत्ता. कोमल वगैरे काहीतरी. गाईज 8:18लाही सिमुदी फायनली आलेली आहे. त्यांचं काय चाललंय ऐकलं आम्ही सगळं. तर गाईज एवढा लेट आलेली आहे. तू काय बोलशील? माझ्यामुळे नाही लेट झालाय. उशिरा निघाले सगळे. हो 7चा टाइम देऊन 7:45 झालेले तरी निघालं नव्हतं कोणी. हिच्यामुळे झालेलं आहे, हिच्यामुळे. तर गाईज हिनी मॉलदीव्स वरनं गिफ्ट आणलेले. मॉलदीव्स हे इथे लिहिले मेड इन चायना. आणि टर्कीवरनं की चेन्स आणलेले. इव्हिल आहे का? इव्हिल आयला थँक्यू. अगोय लाजते पण का तू? गाईज ॲव्हरेज BTS फॅन. तिचं कलेक्शन बघा तुम्ही. बाबा नाही तुझे बघून तरी आलेत का? सगळे नाही बाकी काय बोलावं हिला.
काय बोलावा. जा माय सासरी घेऊन जाय सगळा. आज 11th anniversary आहे. सगळे आर्मी मध्ये गेलेत ना काय. आर्मीमध्ये गेलेले. एक झाला डिस्पॅच कालच आणि आज मग बोलवलं नाही का तुला सेलिब्रेशनला. जा मग आता तुझा सासरी घेऊन सगळा. हे इथेच राहू दे. हिला भाऊ आणून न देते सगळा ते बोल ना. इथेच राहू दे. Few moments later. An hour later. 2 hours later. 3 hours later. Can you move it along? I'm all out of time cards. Meanwhile. Eventually. काय मी स्वतःच्या अंगावर सांडवला काय. काही वंचिता चालली. वंचिताला काहीतरी काम आहे. खूप घाई असते ग तुला. बाय बाय. हो ना. तर गाईज काल बंद होते तर आज वापस आलोय आम्ही. का ग नाही खात. गाईज किती वाजले ग. वॉलपेपर पण दाखव. 9:30 वाजले. बाई वॉलपेपर दाखवते. अय चला आता कुठे जायचा. ए नाही ए नको. बास्किन रॉबिन्सला चला. नको एवढा नाही जाणार. ही खाते का मजा. गाईज दिसते तशी नाही. हा आता तरी खाणार आहे का ग तू. बाहेर जा. बास्किन रॉबिन्सला आलोय तर हिला थंडा नकोय. कोहिमा गरम पाहिजे तिला. कोमल ना यार. कोमल आहे खरंच. आईस्क्रीम गरम करून देऊ का तुला. कोमलने काय गरम घेतले. ब्राउनी. हा ना काय आहे ना नको देऊ. मॅन्डेटरी थिंग आईस्क्रीम. अच्छा मॅन्डेटरी आईस्क्रीम. मॅन्डेटरी थोडी. मॅन्डेटरी. हा मग मॅन्डेटरी काय. मॅन्डेटरी. चला गाईस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. बाय बाय. आता हिमाली कधी येते काय माहिती. पौर्णिमेला. चला बाय. गुड नाईट.